Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय असणार आहे दिस, दॅट, दीज, दोज. ओके, बरेच जणांना कन्फ्युजन होतं की धिस कधी वापरायचं, दॅट कधी वापरायचं, दीज, दोज याचा नेमका वापर कधी आणि केव्हा करायचा. सोप्या शब्दात आज मी तुम्हाला उदाहरणासह समजावून सांगणार आहे की तुम्हाला याचा वापर नेमका कसा करायचा आहे. ओके, सो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ बघता येतील. त्यानंतर आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे. सो जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नंबर आणि डिटेल्स दिलेले आहेत, तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट आवर व्हिडिओ. ओके, सो दिस, दॅट, दीज, दोज. सगळ्यात आधी समजून घेऊया दिस आणि दॅट. दिस म्हणजे हा, हे, हे. ओके, दिसचा वापर आपण जवळ असलेली एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी करतो. ठीक आहे. आणि दॅट म्हणजे काय? तो, ती, ते. त्यामुळे दॅटचा वापर आपण लांब असलेली एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी करतो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते क्लिअर होईल. राईट. त्यानंतर दीज म्हणजे दीजचा वापर आपण अनेक असलेल्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी करतो. आणि दोज म्हणजे दोजचा वापर आपण अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त लांब असलेल्या व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी करतो. थोडक्यात एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगते. दिस म्हणजे एक वचन आणि दीज म्हणजे अनेक वचन. दॅट म्हणजे एक वचन, दोज म्हणजे अनेक वचन. राईट. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ टेबल म्हणजे तो टेबल तुमच्या अगदी जवळ आहे आणि तुम्ही दाखवताय की दिस इज अ टेबल, हा टेबल आहे. ओके, आपण काय म्हणणार? हा टेबल आहे. ओके, जर एक टेबल असेल तर तुम्ही म्हणणार दिस इज अ टेबल. पण जर टेबल एकापेक्षा जास्त असतील तर तुम्ही म्हणणार दीज आर टेबल्स. राईट. दीज आर टेबल्स. त्याचप्रमाणे जर एक तारा लांब असेल तर तुम्ही म्हणणार दॅट इज अ स्टार. आणि तो तारा एकापेक्षा जर ते तारे जास्त असतील तर तुम्ही म्हणणार दोज आर स्टार्स. ओके, तारे आपल्यापेक्षा लांब असतात, तुम्ही त्याला जवळ स्पर्श करू शकत नाही किंवा लांब आहे, अगदी काही जवळ नसतात. सो त्याला तुम्ही म्हणणार दोज आर स्टार्स. ओके, सो लक्षात आलं. एक काय सांगितलं मी तुम्हाला? एक वस्तू जर लांब असेल तर म्हणणार दॅट, पण तीच वस्तू जर जवळ असेल तर म्हणणार धिस. अनेक वस्तू जर लांब असतील तर म्हणणार दोज, आणि अनेक वस्तू जर जवळ असतील तर म्हणणार दीज. ओके, सो या चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल दॅट इज अ स्टार, कारण की तो स्टार लांब आहे. दिस इज अ टेबल, कारण की टेबल जवळ आहे. इथे आपण एका टेबल आणि एका स्टार बद्दल बोलतो आहे. पण जर हे स्टार्स एकापेक्षा जास्त असतील आणि ते लांब असतील तर आपण म्हणणार दोज आर स्टार्स. ओके, आणि जर ते जवळ असतील तर आपण म्हणणार दीज आर टेबल्स. नेहमी लक्षात घ्या की दिस आणि दॅट बरोबर आपण इज वापरतो, कारण की आपण एका वस्तूबद्दल बोलत असतो. दिस इज अ टेबल, दॅट इज अ टेबल. ओके, पण जर ते जास्त असतील तर आपण म्हणणार आर. ओके, दीज आर टेबल्स, दोज आर टेबल्स. त्यामुळे दीज आणि दोज बरोबर नेहमी आरचा वापर होतो आणि दिस आणि दॅट बरोबर इजचा वापर होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. चला आता बघूया एक्झाम्पल्स. ओके, सो आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. तुम्हाला इथे मराठी सेंटेन्स पण दिसणार आहे आणि सेंटेन्स कसे तयार करायचे दिस दॅटचे हे सुद्धा दिसणार आहे. असे सेंटेन्स तुम्ही सुद्धा मला सांगायचे आहेत. नाउ दिस इज an apple because we are talking about one apple. This is an apple. हे एक सफरचंद आहे. Come on, repeat after me. This is an apple.
नेक्स्ट, दिस इज अ क्लॉक. दिस इज अ क्लॉक. हे घड्याळ आहे. दिस इज अ क्लॉक. नेक्स्ट, दिस इज अ बॅग. ही पिशवी आहे. दिस इज अ बॅग. नेक्स्ट, दिस इज अ ट्री. हे झाड आहे. दिस इज अ ट्री. कम ऑन, रिपीट. नेक्स्ट, दिस इज अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. हा चॉकलेटचा बॉक्स आहे. दिस इज अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. आता बघूया दॅट. पहा, इथे दॅट म्हणजे लांब आहे. पुस्तक आपल्यापासून लांब आहे. तर आपण म्हणणार दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे. दॅट इज अ बुक. दॅट इज अन ऑरेंज. ते संत्र आहे. दॅट इज अन ऑरेंज. दॅट इज मिस्टर शर्मा. ते मिस्टर शर्मा आहेत. दॅट इज मिस्टर शर्मा. नेक्स्ट, दॅट इज अन ऑल. ते घुबड आहे. दॅट इज अन ऑल. ओके, सो लांब आहे म्हणून आपण म्हणणार आहे दॅट. ओके, सो दिस दॅटचे सेंटेन्स आपण बघितले. आता बघूया दीज आर आणि दोज आर चे सेंटेन्स. दीज आर बॉल्स. पहा, ते बॉल जवळ आहेत आणि ते एकापेक्षा जास्त आहेत. दीज आर बॉल्स. हे चेंडू आहेत. दीज आर बॉल्स. दीज आर ऍपल्स. हे सफरचंद आहेत. दीज आर ऍपल्स. दीज आर बॉक्सेस. हे खोके आहेत. दीज आर बॉक्सेस. दीज आर चॉकलेट्स. हे चॉकलेट्स आहेत. दीज आर चॉकलेट्स. दीज आर ट्रीज. ही झाडे आहेत. दीज आर ट्रीज. ओके, आता दोज आर. दोजचा वापर आपण लांबच्या एकापेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती, प्राणी दाखवण्यासाठी करतो. राईट? येस, दोज आर बॉईज. दोज आर बॉईज. आणि इथे लक्षात ठेवा, नेहमी आपण बॉईज म्हणजे प्लुरल फॉर्म वापरतो, अनेक वचन वापरतो. ती मुले आहेत. दोज आर बुक्स. ओके, आपण काय म्हणतो, एक पुस्तक दाखवताना आपण काय म्हणतो, दिस इज अ बुक. पण जेव्हा आपण, किंवा दॅट इज अ बुक, पण जेव्हा आपण ते एकापेक्षा जास्त आहे तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, त्याला आपण एस लावणार आहे. बुक्स. दोज आर बुक्स. नेक्स्ट, दोज आर माईस. ते उंदीर आहेत. दोज आर माईस. आता इथे आपण माऊसचं माऊसेस केलेलं नाहीये, कारण की माऊसचा प्लुरल फॉर्म हा माईस असतो. यासाठी तुम्हाला अनेक वचन, एक वचन हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा आपण सिंग्युलर प्लुरल वर एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की प्लेलिस्ट मध्ये बघा. येस. नेक्स्ट, दोज आर ऑरेंजेस. ते संत्र आहेत. दोज आर ऑरेंजेस. नेक्स्ट, दोज आर शिप. त्या मेंढ्या आहेत. दोज आर शिप. ओके, तर तुम्हाला लक्षात आलं, दिस आणि दॅट. म्हणजे सगळ्यात आधी लक्षात घ्या, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल एक पेन्सिल आहे. ती पेन्सिल जर तुमच्या जवळ आहे तर तुम्ही म्हणणार दिस इज अ पेन्सिल. पण तीच पेन्सिल जर तुमच्यापेक्षा लांब आहे, त्या टेबलवर ठेवली आहे, तर तुम्ही म्हणणार दॅट इज अ पेन्सिल. राईट? आणि जर त्या पेन्सिली एकापेक्षा जास्त असतील, दोन फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पेन्सिल्स आहे, 2-3, तर तुम्ही म्हणणार दीज आर पेन्सिल्स. आणि त्या पेन्सिल्स तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. करेक्ट? सो दीज आर पेन्सिल्स. पण त्याच पेन्सिल्स जर तुमच्यापेक्षा लांब असतील, त्या टेबलवर ठेवल्या असतील, तर तुम्ही काय म्हणणार, दोज आर
पेन्सिल्स. ओके, तुम्ही इथून ते बघू शकतायत, पण तुम्ही असं लगेच त्याला हात लावू शकत नाहीये. इतकं लांब जर ते अंतर असेल तर तुम्ही त्याला दोज म्हणणार आहात. सो आय होप तुम्हाला जवळ, लांब, एकवचन, अनेकवचन हे नेमकं कधी कुठे वापरायचं, धिस दॅट कुठे वापरायचं हे लक्षात आलं असेल. ओके, सो आता तुमच्यासाठी क्विज आहे. कम ऑन, टेल मी व्हॉट विल कम हिअर. डॅश. चला पहिलं बघा, डॅश हाऊस इज नाईस. तुम्ही मला कमेंट करून याचे आन्सर्स सांगायचे आहे की काय येईल. अंतर पहा किती आहे. सो इथे काय येईल? डॅश हाऊस इज नाईस. कमेंट केली? ओके, हे सगळे झाल्यानंतर मी तुम्हाला आन्सर्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही पटापट कमेंट करा, म्हणजे आपल्याला चेक करता येईल की तुम्हाला जे कळालंय ते बरोबर आहे की नाही. येस, आय होप तुम्ही कमेंट केल्या असतील. नेक्स्ट, आय लाईक डॅश कॅट. ओके, सो कॅट आपल्या जवळ आहे आणि ती एकच आहे. सो आपण इथे काय लिहिणार? आय लाईक डॅश कॅट. कम ऑन, राईट डाऊन युअर आन्सर. एव्हरीबडी राईट डाऊन युअर आन्सर. नेक्स्ट, डॅश ऍपल्स आर रेड. ओके, ऍपल्स किती आहे बघा, मल्टिपल आहेत, एकापेक्षा जास्त आहेत आणि ते जवळ आहेत. अंतर पहा, अगदी हाताच्या जवळ आहेत. सो काय लिहिणार इथे? डॅश ऍपल्स आर रेड. कम ऑन, कमेंट करा. नेक्स्ट, आय थिंक डॅश कपकेक्स टू लुक टेस्टी. ओके, आता पहा, अंतर जास्त आहे त्यामुळे, आणि कपकेक एकापेक्षा जास्त आहेत त्यामुळे इथे काय लिहिणार? कम ऑन, आन्सर इन कमेंट. कम ऑन गाईज. चला आता मी तुम्हाला आन्सर्स सांगते आणि तुम्ही चेक करा तुमचे आन्सर्स करेक्ट आहेत की नाही. डॅश हाऊस इज नाईस. दॅट हाऊस इज नाईस बिकॉज हाऊस इज वन आणि ते लांब आहे. राईट. नेक्स्ट, आय लाईक दिस कॅट. कॅट आपल्या जवळ आहे आणि एकच आहे त्यामुळे म्हणणार दिस कॅट. आय लाईक दिस कॅट. त्यानंतर, डॅश ऍपल्स आर रेड. ऍपल्स एकापेक्षा जास्त आहेत आणि ते जवळ आहेत त्यामुळे म्हणणार दीज ऍपल्स आर रेड. नेक्स्ट, आय थिंक दोज कपकेक्स लुक टेस्टी. ओके, सो एकापेक्षा जास्त आहेत आणि ते लांब आहेत म्हणून आपण म्हणणार दोज. सो आय होप तुमचे उत्तर बरोबर आले असतील आणि तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे समजला असेल. नसेल समजला तर व्हिडिओ एकदा पुन्हा बघा, प्रॉपर अंडरस्टँड करा आणि त्यानंतर पुन्हा प्रॅक्टिस करा. तुम्ही कमेंटमध्ये दिस आणि दॅटचे 5-5 सेंटेन्स करून मला कमेंटमध्ये सांगा, कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाही. तात्पुरता व्हिडिओ बघितल्यावर आपल्याला कळतं की मला लक्षात आलंय, पण नंतर आपण परत विसरून जातो. तर ते आपण विसरू नये म्हणून आपली प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ओके, आणि जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर आपला लाईव्ह कोर्स सुद्धा आहे, स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला स्वतः प्रॉपर ट्रेनिंग देते. प्रॉपर असाइनमेंट्स, प्रॅक्टिस, पीडीएफ सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. तर जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे असतील तर या नंबरवर, इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमचं सीट आजच बुक करा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर हवाय कमेंट करून मला सांगा, त्यानुसार आपण नक्की व्हिडिओ बनवू. ओके, thank you so much. Keep practicing. Bye bye. See you in the next video.